1440च्या दशकात दुसरा कृष्णदेवराय याला मारण्याचा एक रक्तरंजित कट रचण्यात आला, तो पण त्याच्या एका भावाकडूनच. या भावानं एक सुंदर राजवाडा बांधला आणि त्या राजवाड्याच्या इनॉग्रेशनसाठी कृष्णदेवराय दुसरा, त्याचे वरिष्ठ सरदार आणि आणखी काही विश्वस्त आणि विश्वासू मंडळींना आमंत्रित केलं डिनरसाठी. जाती व्यवस्थेमुळे सगळ्यांना वेगवेगळं बोलण्यात आलं, कारण सगळ्यांना एकत्र जेवायला बोलू शकत नव्हतं. प्रत्येक जण इतरांपेक्षा वेगवेगळ्या वेळेला जेवायला यायला लागला. दिवस संपेपर्यंत त्या राजवाड्याचं रूपांतर कत्तलखान्यात झालं. आणि शहरातील सर्व ढोल, डफ, तुताऱ्या, बासुऱ्या जमा केल्या आणि ही मेड शुअर की त्या एवढ्या सातत्याने वाजल्या जातील की मरणाऱ्यांचा आवाज दाबला जाईल. अशा प्रकारे बरेच सरदार आणि विश्वासू मारले गेले आणि हा भाऊ देवरायाच्या राजवाड्याकडे निघाला. आणि हा खलनायक रायासमोर सुपारीची थाळी घेऊन उभा होता आणि त्या सुपारीच्या थाळीखाली एक तडपता पातळ खंजीर होता. या वैरी भावानं खंजीर काढला, रायाच्या अंगावर वार केला. एकदा नाही बरेच केले. त्यावर राया सिंहासनाच्या मागे पडला. त्याला या दगाबाजाला वाटलं की राया मेला, म्हणून तो मंडपात आला. त्यानं घोषणा केली की तुमचा राया मेला आणि आता राजा मीच असणार. राया तलवारबाजी आणि खंजीर चालवण्यात एक्सपर्ट होता. त्यानं ते वार चुकवले. तो बाजूच्या मंडपात गेला. त्यानं आदेश दिला या दगाबाजाला पकडा. त्यानं त्या मारेकऱ्या भावाचं मस्तक छाटलं, घोड्यावर आरूढ झाला आणि चालत निघाला.